Hello students, today we learn parts of a leaf. In lesson number 2, plants, structure and function, standard 7th. The tip of the leaf is called the leaf apex. जो लीफचा टोकाकडचा भाग असतो, the tip of the leaf is called the leaf apex. पानाचा जो टोकाकडचा भाग असतो त्याला आपण काय म्हणतो? लीफ एपेक्स म्हणतो, पर्णाग्र असं म्हणतो, लीफ एपेक्स. पहा या ठिकाणी लीफ एपेक्स, दिस इज लीफ एपेक्स. इन मे बी टॅपरिंग, पॉइंटेड और राउंडेड. हे टॅपरिंग असू शकतं, निमुळतं असतं किंवा पॉइंटेड असतं, टोकदार किंवा मग राउंडेड शेपमध्ये गोलाकार असतं. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पिटिओल्स. लीव्ज ऑफ सम प्लांट्स, काही प्लांट्सच्या लीव्जना स्टॉक असतं, म्हणजे आधार देणारा भाग असतो, त्याला काय म्हणतात? पिटिओल. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ स्टॉक कॉल्ड अ पिटिओल. बघा, काही प्लांटचे जे लीव्ज असतात त्यांना आधार देणारा भाग असतो, त्याला म्हणतात पिटिओल. पहा या ठिकाणी हा पिटिओल आपल्याला दाखवलेला आहे. पिटिओल म्हणजे देठ. लीव्ज ऑफ सम प्लांट्स डू नॉट हॅव अ पिटिओल्स. काही प्लांटच्या लीव्जना पिटिओल्स नसतं. द portion of the leaf attached to the stem is called leaf base. लीफचा काही पोर्शन, काही भाग हा स्टेमला अटॅच झालेला असतो, स्टेमला जोडलेला असतो. लीफचा काही भाग स्टेमला अटॅच झालेला असतो, जोडलेला असतो. दॅट इज कॉल्ड द लीफ बेस. त्याला काय म्हणायचं? लीफ बेस असं म्हणायचं. पहा लीफ बेस इथं दाखवलेला आहे. दिस इज लीफ बेस. हा लीफ बेस आहे. डू यू सी स्टिप्युल्स इन ऑल प्लांट्स? बघा, तुम्ही सगळ्या प्लांट्समध्ये स्टिप्युल्स पाहिले का? स्टिप्युल्स बघा, स्टिप्युल्स कशाला म्हणायचं? what mean by stipules? Small leaf like structure may be present near the leaf base. These are called stipules. बघा, small leaf like structure may be present near the leaf base. leaf base ला स्मॉल असं लीफ लाईक स्ट्रक्चर असतं, त्याला लीफ बेस म्हणायचं, त्याला स्टिप्युल्स म्हणायचं. बघा, लीफ बेस म्हणजे पर्णतल. लीफ बेस जवळ काही लीफ लाईक स्ट्रक्चर असतं, पानांसारखा असा छोटा छोटा भाग असतो, त्याला स्टिप्युल्स म्हणतात, म्हणजे उपपर्णे म्हणतात. बघा या ठिकाणी स्टिप्युल्स दाखवलेला आहे आपल्याला. हा स्टिप्युल्स आहे. हा जो आहे तो स्टिप्युल्स आहे. बघा, लीफ बेसला आपल्याला स्मॉल लीफ लाईक स्ट्रक्चर दिसतंय आणि त्यालाच आपण काय म्हणायचं? स्टिप्युल म्हणजेच उपपर्णे असं म्हणतात त्याला. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड अँड अ सिंगल मिड रीप. सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. लीव्ज ऑफ सम प्लांट्स हॅव अ सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड. काही जे लीव्ज असतात, काही प्लांटचे जे लीव्ज असतात, त्या लीव्जला अनडिवाइडेड लीफ ब्लेड असतं, म्हणजेच त्या पर्णपत्राची विभागणी झालेली नसते, अशा प्रकारचं पर्णपत्र असतं. आणि अँड अ सिंगल मिड रीप, आणि त्याला एकच मिड रीप असते मध्यभागामध्ये. बघा, म्हणजेच मिड व्हेन असते. अशा प्रकारचे जे लीव्ज आहे, सच लीव्ज आर कॉल्ड सिंपल लीव्ज. अशा प्रकारच्या लीव्जला आपण सिंपल लीव्ज म्हणतो, साधं पान असं आपण म्हणतो. बघा, म्हणजे सिंपल लीव्जमध्ये काय असतं? सिंपल लीव्जमध्ये बघा, एक सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड असतं. म्हणजे पहा, इथं सिंगल अनडिवाइडेड लीफ ब्लेड दिलेला आहे.
पूर्ण अशा प्रकारचं ज्याची विभागणी झालेली नाही अशा प्रकारचं हे लीफ ब्लेड आहे, पर्णपत्र आहे आणि त्याच्या मिडलला एक सिंगल मिड रिब आहे. त्याच्या मिडलला ही सिंगल एक मिड रिब आहे. ह्या अशा प्रकारच्या लीव्हजला काय म्हणायचं? सिंपल लीव्हज असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल पीपल, banyan leaves. However, the leaf blade of leaves in some plants is divided into many small parts called leaflet. मात्र बघा काही लीफ ब्लेड जे आहेत, however the leaf blade of leaves in some plants, काही प्लांट्सचे जे लीव्हज असतात त्यांचे लीफ ब्लेड जे आहेत ते डिवायडेड झालेले असतात इंटू मेनी स्मॉल पार्ट्स. काही प्लांटचे जे लीव्हज असतात त्या लीव्हचे लीफ ब्लेड पर्णपत्र जे आहे ते त्यांचं डिवायडेशन झालेलं असतं इंटू मेनी स्मॉल पार्ट्स, अनेक छोट्या छोट्या पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं असतं. अशा प्रकारच्या बघा अशा प्रकारचे जे लीव्हज आहेत सच लीव्हज आर कॉल्ड कंपाऊंड लीव्हज. अशा प्रकारच्या लीव्हजना कंपाऊंड लीव्हज असं म्हणतात, म्हणजे संयुक्त पान असं म्हणतात. बघा मग अशा प्रकारचे कंपाऊंड लीव्हजचे एक्झाम्पल काय असतील? रोज, नीम, गुलमोहर, टॅमरिंड एक्सेट्रा. हे कंपाऊंड लीव्हचे एक्झाम्पल आहे. दीज आर एक्झाम्पल ऑफ कंपाऊंड लीव्हज. बघा याच्यामध्ये हे जे संपूर्ण अशा प्रकारचं लीफ ब्लेड आहे त्या लीफ ब्लेडचं लीफ ब्लेड जे आहे रोज, नीम, गुलमोहर असे जे प्लांट्स आहेत त्याचं जे लीफ ब्लेड असतं त्या लीफ ब्लेडचं डिवायडेशन झालेलं असतं छोट्या छोट्या लीफलेट्समध्ये, छोट्या छोट्या पर्णिकांमध्ये डिवायडेशन झालेलं असतं. Such leaves are called compound leaves. Simple leaf and compound leaf are the two main types of leaves. बघा लीव्हचे दोन मुख्य प्रकार आहेत, एक म्हणजे सिंपल लीफ अँड कंपाऊंड लीफ. Observe and discuss. Observe a branch of plants like rose, neem, coriander, hibiscus, etc. कोरिएंडर, हिबिस्कस, रोज, नीम याचे ब्रांचेस घ्यायचे त्या प्लांट्सचे आणि त्याचं ऑब्झर्वेशन करायचे. इन डिफरंट प्लांट्स द अरेंजमेंट ऑफ लीव्हज ऑन द स्टेम इज डिफरंट. हे जे वेगवेगळे प्लांट्स आहेत त्या प्लांट्सच्या स्टेमवरील हे जी लीव्हची अरेंजमेंट आहे, पानांची मांडणी आहे ती कशी आहे असते? डिफरंट असते, वेगवेगळी असते. इट मे बी अल्टरनेट, अपोजिट, ओल्ड, स्पायरल. ही कशा प्रकारची अरेंजमेंट असते बघा? इट मे बी अल्टरनेट, अल्टरनेट असते, अपोजिट असते, त्याच्यानंतर ओल्ड असते म्हणजे वर्तुळाकार असते, स्पायरल असते, नागमोडी अशा प्रकारची असते. अशी अरेंजमेंट असते त्यांची. अकॉर्डिंग टू शेप leaves are rounded, palmate, lanceolate, linear. आणि त्याच्यानुसार अकॉर्डिंग टू शेप आणि याच्या आकारानुसार शेपनुसार हे जे लीव्हज आहेत आपल्याला हे लीव्हज कशी आढळतात? राऊंडेड शेपमध्ये म्हणजेच गोलाकार असतात किंवा मग पामेट हस्ताकार असतात, हाताच्या आकारासारखे असतात, किंवा मग लॅन्सिओलेट म्हणजे टोकाकडे निमुळते होत गेलेली असतात, किंवा मग लिनियर अशा प्रकारची हे लीव्हज असतात. In the box, draw a special leaf you may have found. इथं तुम्हाला पिक्चर ड्रॉ करायचं आहे. तुम्हाला जे काही आढळलेलं एखादं स्पेशल लीफ असेल, वैशिष्ट्यपूर्ण असं पान असेल तर त्याचं पिक्चर इथं ड्रॉ करायचं आहे या ठिकाणी. Try this.
टेक अ पीपल लीफ अँड अ मेज लीफ अँड ऑब्झर्व देम केअरफुली. एक पीपल लीफ घ्यायचं आहे, पिंपळाचं पान, किंवा मेज लीफ, आणि मेज लीफ घ्यायचं आहे म्हणजे मक्याचं पान घ्यायचं आहे आणि त्यांचं केअरफुली ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, द पीपल लीफ इज डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स बाय अ सिंगल मिड वेन विच लाईज अलॉंग द मिड लाईन ऑफ द लीफ ब्लेड. जे पीपल लीफ आहे त्याचे डिवायडेशन 2 इक्वल पार्ट्समध्ये सिंगल मिड व्हेनमुळे झालेलं असतं. बघा, याच्यामध्ये एक सिंगल मिड व्हेन आहे. अशाच प्रकारचं पीपल लीफ असतं, पिंपळाचं पान असतं. पहा या ठिकाणी. आणि हे पीपल लीफ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये एक मिड व्हेन असते. पहा, हे अशा प्रकारे. आणि ह्या मिड व्हेनमुळं हे जे लीफ आहे त्याचं 2 इक्वल पार्टमध्ये डिवायडेशन झालेलं आहे. पहा, हे मिड व्हेन आहे आणि या मिड व्हेनमुळं ह्या लीफचं डिवायडेशन 2 इक्वल पार्टमध्ये झालेलं आहे. Secondary veins arise from the mid vein. They are branched and form a network or reticulum. बघा, हे जे मिड लाईन आहे, हे मिड व्हेन आहे. या मिड व्हेनला परत इथं या ठिकाणी सेकंडरी व्हेन्स अराईज झालेले आहेत. हे अशा प्रकारे आणि मग पुन्हा त्या सेकंडरी व्हेन्सला ब्रँचेस इथं आपल्याला दिसत आहेत. अशा प्रकारे सेकंडरी हे जे व्हेन्स आहेत यांना पुन्हा ब्रँचेस आलेले आहेत आणि त्या ब्रँचेसमुळं हे पूर्ण काय तयार झालेलं आहे, एक रेटिक्युलम तयार झालेलं आहे, किंवा या ब्रँचेसचं एक नेटवर्क तयार झालेलं आहे, एक जाळं तयार झालेलं आहे. On the other hand, in leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to the leaf apex. तर दुसरीकडं हे जे मेज आहे, मक्याचं लीव्ज आहे, मक्याचं पान आहे, त्याच्यामधले व्हेन्स कसे असतात बघा. ऑल द व्हेन्स आर पॅरलर. त्यांच्यामधले हे जे व्हेन्स आहेत ते कसे असतात पहा. हे असे पॅरलर आहेत. हे मिड व्हेन आणि हे पूर्ण पॅरलर व्हेन्स आहेत. On the other hand, in leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf base to leaf apex. आणि मग हे जे पॅरलर व्हेन्स आहेत ते लीफ बेसपासून म्हणजे त्याच्या पर्णतलापासून त्याच्या लीफ ॲपेक्सपर्यंत म्हणजे वरचा भाग, पर्णाग्राचा भाग, लीफ ॲपेक्सपर्यंत त्या कशा असतात, पॅरलर आणि रनिंग असतात, म्हणजेच समांतर आणि अशा धावत्या गेलेल्या असतात. Thus the people leaf blade has reticulum venation and the maize leaf blade has parallel venation. म्हणजेच बघा, द पीपल लीफ ब्लेड हे जे पिंपळाचे जे पान आहे, पर्णपत्र आहे, ते त्याच्यामध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला दिसून येतं. म्हणजेच त्याच्यामध्ये जाळीदार अशा प्रकारचं शिरा आपल्याला त्यात दिसतात. आणि मेज लीफ ब्लेड जे आहे, मक्याचं जे पान आहे, त्याच्यामध्ये आपल्याला पॅरलर व्हेनेशन दिसतं. म्हणजे समांतर अशा प्रकारच्या शिरांचं जाळं आपल्याला निर्माण झालेलं दिसतं. मग हे जे पीपलसारखे लीफ ब्लेड असतात, पीपलसारखे लीफ ब्लेडमध्ये आपल्याला रेटिक्युलेट व्हेनेशन आपल्याला आढळून येतं. तर मेजसारखे जे लीफ ब्लेड आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पॅरलर व्हेनेशन आढळून येतं.